हॅलो मित्रो, पहा मी डॉक्टर नितीन साखरे घेऊन आलेलो सेकंड लेक्चर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफचं. मित्रो, हा टॉपिक परफेक्ट हो असं जर वाटत असेल तर तुम्हाला पहिलं लेक्चर पण बघणं खूप गरजेचं आहे बेटा. पहा त्यामध्ये आपण ड्रग काय असतो पहा. इट इज द सबस्टन्स विच इज यूज फॉर द डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज, दॅट इज कॉल्ड द ड्रग. त्यानंतर आपण ड्रगचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. पहा बेटा, त्यामध्ये मित्रो मी त्या अगोदर नवीन पाठ सुरू करण्याच्या पूर्वी आपणास एक विनंती करेन, आपलं चॅनल पहा बेटा, आपले व्हिडिओ आवडल्यानंतर आपलं चॅनल सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि शेअर करायचे. तुम्हालाही फायदा होऊ द्या, तो इतरांनाही झाला पाहिजे याची काळजी घ्या. लॉकडाऊनमध्ये आपण पहा बेटा, आपला कसल्याही प्रकारे खंड न पडू देता आपण आपली चांगली तयारी करू, त्याकडे फोकस करा. ओके, पहा आता नेक्स्ट बीट मी घेऊन आलेलो आहे. पहा या ठिकाणी तुम्ही बघत असेल मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ ड्रग. पहा आता नेमकं ड्रग कसं बॉडीमध्ये गेल्यानंतर ऍक्शन दाखवतो, कोणत्या कोणत्या प्रकारे त्याच्या ऍक्शन्स असतात हे आपल्याला पाहिजे बीटमध्ये. बेसिकली तुम्हाला शेवटचा पाठ लेक्चर फर्स्ट मधला आठवतच असेल की ड्रगचे टार्गेट डिफरंट बायोमॉलिक्युल्स असतात. कार्बोहायड्रेट असेल, लिपिड्स असेल किंवा प्रोटीन्स असेल किंवा न्यूक्लिक ऍसिड असेल. त्यामध्ये मेजरली मोस्टली ड्रग जे टार्गेट असतात ना बेटा, ते प्रोटीन्स असतात. ओके, तर आपण नेमकं आता ज्या ज्या प्रोटीनवर ड्रग ऍक्ट होणार आहे, ड्रग त्याची ऍक्शन दाखवणार आहे, ते प्रोटीन बेसिकली आपण 4 ह्याच्यात क्लासिफाय करतो. एक त्याला आपण एन्झाईम म्हणतो. एन्झाईम हा एक झाला होय ड्रगचा टार्गेट. दुसरा आपल्याला रिसेप्टर पाहायचंय. रिसेप्टर नेमका ड्रग ह्याच्याशी कसा ऍक्टिव्ह होतोय. तिसरा जे आपल्याला टार्गेट पाहायचा आहे तर आयन चॅनल म्हणून असतं. आणि चौथं जे असतं ते ट्रान्सपोर्टर्स म्हणून असतं. होय, आता पहा मी काय बोललोय की बाबा ड्रगचे टार्गेट डिफरंट बायोमॉलिक्युल्स असतात. मोस्टली त्यातले त्यात काय असतात, प्रोटीन असतात. पहा बेटा, हे जे प्रोटीन जे टार्गेट आहे ड्रगचे, त्याला आपण 4 कॅटेगरी मध्ये डिवाइड करतोय. पहिलं जे आहे ते कोणतं, एन्झाईम. दुसरं जे आहे ते कोणतं, रिसेप्टर. तिसरं जे असतं ते आयन चॅनल. आणि चौथं जे असतं ते ट्रान्सपोर्टर्स म्हणून. मित्र, आपल्याला एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये एन्झाईम आणि रिसेप्टर हे दोनच दिलेले असल्यामुळे आपण या ठिकाणी दोनच डिस्कस करणार आहेत. ज्यावेळेस पहा तुम्ही एमबीबीएस ला जाल त्यावेळेस तुम्हाला फार्मॅकोलॉजी नावाचा एक सेपरेट सब्जेक्ट असतो. त्यामध्ये आयन चॅनल, ट्रान्सपोर्ट्स याची माहिती दिलेली असते. ओके, आपल्याला एनसीईआरटीच्या बुक्स मध्ये दोनच ड्रगचे टार्गेट दिलेले बघायचे. एक काय एन्झाईम आणि दुसरं काय रिसेप्टर. मी परत एकदा 5 गोष्टी रिवाइज करतो, व्यवस्थित ऐका. मित्रांनो, ड्रगचे टार्गेट डिफरंट बायोमॉलिक्युल्स असतात, मान्य आहे सगळ्यांना. त्यामध्ये मोस्टली ड्रगचे टार्गेट प्रोटीन्स असतात, हे लक्षात असू द्या. ओके, ते प्रोटीन आपण ह्या 4 कॅटेगरी मध्ये आपण कॅटेगराइज करतो, त्याला हे लक्षात असू द्या. त्या 4 कॅटेगरी पैकी आयन चॅनल तुम्हाला एमबीबीएस ला गेल्यावर पुढे शिकायला भेटेल. पहा बेटा, ओके, प्रोफेशनल कोर्सेस मध्ये. ट्रान्सपोर्टर्स हे तुम्हाला तिथंच बघायचं आहे. एनसीईआरटीच्या बुक मध्ये तुम्हाला एन्झाईम आणि रिसेप्टर याच्यावर फोकस केलेला आहे. म्हणून मित्र, आपण या ठिकाणी पूर्ण डिटेल्स बघणार आहे. काय एन्झाईम ड्रगचं टार्गेट कसं आहे ती, आणि रिसेप्टर ड्रगचं टार्गेट कसं आहे. ओके, पहा मित्र, तर पहिल्यांदा पहा यामध्ये आपण एन्झाईमशी रिलेटेड बघू की नेमकं एन्झाईमला ड्रग कसं टार्गेट करताय. आणि त्यानंतर आपण रिसेप्टरच्या बाबतीत बघू की बाबा त्या रिसेप्टरला ड्रग कसं टार्गेट करताय. ओके, तर मग पहिल्यांदा आपण बघणार आहे एन्झाईम ॲज अ ड्रग टार्गेट. बघा, एन्झाईम ॲज अ ड्रग टार्गेट. एन्झाईम ॲज अ ड्रग टार्गेट नेमकं कसं. आता हा पार्ट एक्सप्लेन करण्याच्या अगोदर मी जसं जसं सांगेल पूर्ण गोष्टी केअरफुली ऐकायच्या. सोबत सांगितलेलं सजेशन्स फॉलो करायचं. नोटबुक सोबत असणं गरजेचं आहे. पॉईंट तुम्ही नोट करणं गरजेचं आहे. आणि पहा बेटा, याच्या पहिल्या लेक्चर पासून सगळे लेक्चर्स मिस नाहीत करायचे. सगळे लेक्चर्स पाहायचे म्हणजे तुमचे कन्सेप्ट कसे क्लिअर होतात. ओके, पहा आता पहा एन्झाईम ॲज अ ड्रग टार्गेट. आता ड्रग कसं टार्गेट करते हे नंतर बघू. अगोदर मी तुम्हाला एन्झाईमच्या बाबतीत सांगतो.
मित्रो, बॉडीमध्ये डिफरंट बायोलॉजिकल रिएक्शन्स असतात. बॉडीमध्ये काय डिफरंट बायोलॉजिकल रिएक्शन्स असतात. त्याला कॅटलाइज करायचं काम जर कोण करत असेल तर कोण एन्झाइम करत असते. म्हणून एन्झाइमला आपण काय म्हणू शकतो, दे आर द बायो कॅटलिस्ट. What are enzymes? Enzymes, these are the biocatalysts. In body, different biological reactions are there and they are catalyzed by enzymes. Okay. आता कॅटलिस्टचं काम तुम्हाला आता साधी गोष्ट आहे की बाबा एन्झाइम हे बायोकॅटलिस्ट आहे. आता कॅटलिस्टचं काम काय असते की बाबा जो काही सबस्ट्रेट आहे ना त्याला स्पेस प्रोव्हाइड करायची, अटॅच होऊ द्यायचं, त्याचा फंक्शनल ग्रुप ओरिएंट करायचा, मग रिएजंट येणार त्याच्यावर अटॅक करणार, रिएक्शन होणार आणि प्रॉडक्ट भेटणार. ओके. यामध्ये कॅटलिस्टचं काम काय, इट प्रोव्हाइड द सरफेस एरिया, इट लोअर्स द एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, इट ओरिएंट द प्रॉपर फंक्शनल ग्रुप ऑफ अ सबस्ट्रेट. ओके. आणि रिएक्शनचा रेट त्याच्यामुळे इन्क्रीज होत असते. म्हणजे आता हे बायो कॅटलिस्ट. बोललेली गोष्ट परत एकदा क्लिअर असू द्या. व्हाट आर द एन्झाइम्स? एन्झाइम्स आर द बायो कॅटलिस्ट. ओके. वो क्या करते हैं भाई, हमारे बॉडी के अंदर जो बहुत सारे बायोलॉजिकल रिएक्शंस होते हैं ना उनको कैटेलाइज करने का काम कौन करता है? एंजाइम. ओके. इतना समझ लो. देखो प्लीज, ये एंजाइम प्रोटीन से बने हुए होते, ये क्या है भाई? एंजाइम. ओके. क्या है? एंजाइम. अब देखो सबस्ट्रेट यहाँ पे ले रहा है, ये एंजाइम है. यहाँ पे कुछ तो साइड दिख रहा है आपको जिसको एक्टिव साइड ऑफ एंजाइम बोलते हैं. क्या बोलते हैं? एक्टिव साइड ऑफ एंजाइम. व्हाट इज दिस? दिस इज एक्टिव साइड ऑफ एंजाइम. दिस इज एंजाइम और यहाँ पे उसको एक जगह है जिसको हम क्या बोल रहे हैं? एक्टिव साइट ऑफ एंजाइम. अब क्या होता है, जो कोई सबस्ट्रेट होता है ना, समझो कि ये क्या है अपना सबस्ट्रेट. क्या है? सबस्ट्रेट. ये सबस्ट्रेट इथं बाइंड होत असते बरोबर ऍक्टिव्ह साइडला. ओके. पहा गोष्ट परत एकदा क्लिअर. एन्झाइम काय? दिस आर द बायोकॅटलिस्ट. काम काय त्याचं? टू कॅटलाइज बायोलॉजिकल रिएक्शन. नेमकं कसं करत असते, जे काही सबस्ट्रेट असते ना ते एन्झाइम त्याला होल्ड करतंय कुठं? ऍक्टिव्ह साइडला. पहा बेटा, हा आता सबस्ट्रेट आला आणि इथं आता होल्ड झाला. हा सबस्ट्रेट, हा सबस्ट्रेट काय झाला? होल्ड झाला. हा सबस्ट्रेट. आता पहा बेटा, ह्या सबस्ट्रेट आणि ह्या एन्झाइम मध्ये नेमकं कोणत्या इंटरॅक्शनने हा होल्ड होणार आहे ते इंटरॅक्शन्स माहिती असणं गरजेचं आहे. एक तर पहा आयनिक बॉन्ड असू शकतात सबस्ट्रेट आणि एन्झाइम मध्ये. दुसरी गोष्ट हायड्रोजन बॉन्ड्स असू शकतात. दुसरं काय? हायड्रोजन बॉन्ड असू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे काय? वंडर वॉल फोर्स असू शकतो. वंडर वॉल फोर्स किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतं. डायपोल डायपोल इंटरॅक्शन. साधं एकदम सोपं आहे. एन्झाइम बायोकॅटलिस्ट. ओके. इट catalyzes biological reaction. Okay. It hold the substrate at its active site. Okay. Interaction between substrate and enzyme which are, पहले क्या बोलोगे भाई, इन दोनों के बीच में आयनिक बॉन्ड हो सकता है, हाइड्रोजन बॉन्ड हो सकता है, वंडर वॉल फोर्स हो सकता है या डायपोल डायपोल इंटरॅक्शन हो सकता है. पहा इंटरॅक्शन्स कोणत्या सबस्ट्रेट आणि एन्झाइम मध्ये? वंडर वॉल फोर्स असू शकतो, डायपोल डायपोल इंटरॅक्शन असू शकतो किंवा आयनिक बॉन्ड असू शकतो किंवा हायड्रोजन बॉन्ड असू शकतो. या काय? इंटरॅक्शन. पहिली गोष्ट लक्षात आली. एन्झाइमला एक ऍक्टिव्ह साइट असते. एन्झाइम ऍक्टिव्ह साइट मध्ये कुणाला होल्ड करणार आहे? सबस्ट्रेटला होल्ड करणार आहे. सबस्ट्रेट आणि एन्झाइम मध्ये इंटरॅक्शन कोणत्या? नंबर 1 आयनिक बॉन्ड किंवा हायड्रोजन बॉन्ड किंवा वंडर वॉल फोर्स किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन लक्षात. आता एकदा का इकडे पहा, हा एन्झाइम ऍक्टिव्ह साइटवर असतात, हा सबस्ट्रेट होल्ड केला. आता रिएजंट येणार आहे, ह्याला अटॅक करणार आहे, रिएक्शन होणार आहे की प्रॉडक्ट भेटणार आहे. प्रॉडक्ट झाला की प्रॉडक्ट बाजूला, एन्झाइम बाजूला. पुन्हा सबस्ट्रेट येणार आहे, पुन्हा ऍक्टिव्ह साइटला बाइंड होणार आहे,
पुन्हा ते इंटरॅक्शन्स असतील त्याच्यामध्ये आयनिक बॉन्डच्या, हायड्रोजन बॉन्डच्या किंवा वन डी फोर्स किंवा डायपोल डायपोल, पुन्हा रिएजंट अटॅक करणारे प्रॉडक्ट भेटणार आहे. नॉर्मली एन्झाईमचे असं वर्किंग असतं. लक्षात आलं? एन्झाईम पहा, एन्झाईमच्या बाबतीत आपल्या बॉडीमध्ये मी तुम्हाला काय बोललो, एन्झाईम्स बायोकॅटलिस्ट, कॅटलायझर्स, बायोलॉजिकल रिएक्शन, होल्ड सबस्ट्रेट टू इट्स ऍक्टिव्ह साइट. इंटरॅक्शन कोणते असणार आहेत? हायड्रोजन बॉन्ड असू शकतो, आयनिक बॉन्ड असू शकतो, त्यानंतर डायपोल डायपोल इंटरॅक्शन्स असू शकतात किंवा वन डी फोर्स असू शकतो. त्या इंटरॅक्शनने होल्ड केला. एकदा का होल्ड झाला, रिएजंट येणार आहे, सबस्ट्रेटला अटॅक करणार आहे प्रॉडक्ट, प्रॉडक्ट बाजूला, एन्झाईम पुन्हा येईल. एन्झाईमचे असं वर्क असतं. ओके, अशा प्रकारे तो बायोलॉजिकल रिएक्शन्स कॅटलाइज. आता ड्रग काय करते? हे जे फंक्शन आहे एन्झाईमचं, सबस्ट्रेटला होल्ड करायचं, मग रिएजंट येणार, मग अटॅक करणार, मग प्रॉडक्ट मिळणार, ह्यालाच काय करते पहा एन्झाईम. पहा ड्रग जे असतं ना, ह्याच्या ऍक्टिव्हिटी इनहिबिट करते. आता कशा? तर दोन प्रकारे इनहिबिट करते. ओके, गोष्ट क्लिअर झाली? एकदम साधं बोललोय. सबस्ट्रेट येणार, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइडला होल्ड होणार, रिएजंट येणार, अटॅक करणार, प्रॉडक्ट मिळणार. ते नॉर्मल. ओके, आता ड्रग काय करते? हीच ऍक्शन जी आहे ना एन्झाईमची, त्याला इनहिबिट करते. ते हे इनहिबिशनचे मोड दोन असतात, एक कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आणि दुसरं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. ओके, म्हणजे आता ड्रगच्या याच्यावर ऍक्शन कशी पहा. एकदम साध्या भाषेत बरोबर आणि एकदम पाहतो ते मला दुसऱ्यासारखं सांगितलं. कसं? बाबा एन्झाईम असतो रे, तो बायोकॅटलिस्ट असतो रे, बायोलॉजिकल रिएक्शन कॅटलाइज करतो बघ, सबस्ट्रेटला होल्ड करतो बघ, कुठं त्याच्या ऍक्टिव्ह साइडला इंटरॅक्शन्स कोणत्या, हायड्रोजन बॉन्ड असेल, आयनिक बॉन्ड असेल, वन डी फोर्स असेल किंवा डायपोल डायपोल इंटरॅक्शन असेल. बरोबर, एवढं साधं सरळ बोललं. ओके, आता त्यानंतर मला काय म्हणायचं की ड्रग कसा ऍक्ट करायला आहे, ड्रग कसा टार्गेट करायला एन्झाईमला, तर बाबा हे जे होल्ड करतो ना तो सबस्ट्रेटला, ह्यालाच पहा भेटतो इनहिबिट करायला. आता कसं इनहिबिट? दोन प्रकारे, एक कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आणि दुसरं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आणि दुसरं जे पाहिजे ते आपल्याला कसं? नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन आणि दुसरं जे पाहिजे ते कसलं? नॉन कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. पाहताय दोघात फरक आहे, साधा आहे. हा आपला एन्झाईम सगळ्याला माहिती आहे, त्याला एक ऍक्टिव्ह साइट असते जिथं तो काय करत असतो? सबस्ट्रेटला होल्ड करत असतो. ओके, ही ऍक्टिव्ह साइट, तिथं काय? सबस्ट्रेटला होल्ड करायचं. ऍक्टिव्ह साइट जिथं ऍक्च्युअली त्याला होल्ड काय करायचं? सबस्ट्रेट. पण आता ड्रग काय करायचं? इकडे बघा, हा ड्रग आहे, हा काय? ड्रग. आणि मित्रो या ठिकाणी हा जो दिसतोय ना तुम्हाला, हा सबस्ट्रेट आहे. हा काय? सबस्ट्रेट. ओके, ही एन्झाईमची काय? ऍक्टिव्ह आहे. आता कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन म्हणल्यानंतर कसं? इकडे बघ बेटा, बरोबर आपल्याला माहिती आहे, हा एकच हे टार्गेट एकच आहे, दोघं पळायले, दोघांमध्ये काय कॉम्पिटिशन आहे, जे अगोदर जाईल ते जिंकलं, कापलं, जे झालं नाही ते दुसरं इनहिबिट झालं. बघ बेटा कसं आहे. आता आपल्याला माहिती आहे ऍक्टिव्ह साइट आहे, हा आहे कोणाशी? सबस्ट्रेट साठी. पण हा ड्रग काय करायला आहे? पहा बेटा, इथं जाण्यासाठी याच्यासोबत कॉम्पीट करायला आहे. ओके, इथं होल्ड होण्यासाठी याच्यासोबत काय करायला आहे? कॉम्पीट करायला आहे. तेरी बारी नहीं मेरी बारी. ड्रग और सबस्ट्रेट में क्या है? कॉम्पिटिशन. देखो भाई, जाके बैठा कौन अभी बोल दो आप.
अपेक्षित होतं कोणी सबस्ट्रेटने, पण ऍक्च्युअली कॉम्पॅक्ट कोणी केलेलं आहे बाबा, ड्रगने कॉम्पॅक्ट केलेलं आहे. ह्या ऍक्टिव्ह साइडला बरोबर कोण येऊन बसला आहे इथं, हा ड्रग. कोण येऊन बसला, हा ड्रग. ओके, हा जो सबस्ट्रेट होता ना, हा सबस्ट्रेट बरोबर इथंच राहिला. हा सबस्ट्रेट इथंच राहिला. आता हे जे इनहिबिशन आहे त्याला काय म्हणावं लागेल, कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. ओके, ड्रग कॉम्पीट विथ द सबस्ट्रेट फॉर अटॅचिंग द ऍक्टिव्ह साइट ऑफ एन्झाइम. ड्रग गेट अटॅच अँड सबस्ट्रेट रिमेन. म्हणजे पहा बरोबर आपल्याला अपेक्षित काय होतं की बाबा एन्झाइम बायोकॅटलिस्ट catalyzes biological reaction, it holds in an active site of enzyme. Okay, but drug compete with that substrate at this moment here. Drug get attached to active site, substrate cannot attach to active site. पहा बरोबर म्हणजे एन्झाइमचे इनहिबिशन झाले, ते सबस्ट्रेट सोबत कॉम्पीट करून झाले, त्याला कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन म्हणायचं. ओके, म्हणजे ड्रगने कसे इनहिबिट केले एन्झाइमला, आता इट कॉम्पीट विथ द सबस्ट्रेट फॉर अटॅचिंग द होल्डिंग साइट. Okay, active site of enzyme. So drug get attached, substrate remains. So this type of inhibition is the competitive inhibition. होय, तर दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे. तू जाणार, कमी जाणार, ड्रग जाणार, सबस्ट्रेट जाणार, मग गेलो कोण, ड्रग, कोण राहिलं, सबस्ट्रेट, इनहिबिट झालं. पहा बरोबर, लक्ष द्या. तर हे जे इनहिबिशन आहे त्याला कॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन. कळालं? आता दुसरं नॉन कॉम्पिटिटिव्ह. आता नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे कॉम्पिटिशन तर नाही, पण इनहिबिशन तर आहे. नेमकं कसं ती बघ. हा आपला बरोबर एन्झाइम, ही त्याची ऍक्टिव्ह साइट जिथं आपल्याला होल्ड करायचं. ओके, हा तुम्हाला माहिती आहे. हा तुमचा काय सबस्ट्रेट, हा काय सबस्ट्रेट. आणि बरोबर ह्या एन्झाइमला अदर दॅन ऍक्टिव्ह साइट दुसरी एक साइट असते. अदर दॅन ऍक्टिव्ह साइट देयर इज वन अनदर साइट दॅट इज कॉल्ड द ॲलोस्टेरिक साइट. त्या साइटचं नाव काय, ॲलोस्टेरिक साइट. बघ बेटा, लक्ष दे रे बाबा. एन्झाइमला बघ ऍक्टिव्ह साइटच्या अदर एक दुसरी एक साइट असते होल्डिंग साठी, त्याला काय म्हणतो आपण, ॲलोस्टेरिक साइट. नाव काय पुरवायचं, ॲलोस्टेरिक साइट. आता बघ हा ड्रग. ओके, आता इकडे दोघांमध्ये तर काही कॉम्पिटिशन नाही. बघ बेटा, तिथं ऍक्टिव्ह साइट दिसायली, सबस्ट्रेट दिसायला, ड्रग काय कॉम्पिटिशन लागलं नाही. बरोबर, ड्रग इकडे खाली दुसरी साइड आहे, या ठिकाणी एन्झाइम आहे, दॅट इज द ॲलोस्टेरिक साइट. आता हा ड्रग काय करणार आहे, त्या साइडला जाऊन अटॅच होते. ड्रग काय करणार आहे बेटा, त्या साइडला जाऊन अटॅच होते. पण जेव्हा ड्रग त्याला अटॅच झाला ना, बघ बेटा नेमकं झालं कसं. बरोबर, ही आपली ऍक्टिव्ह साइट, या ठिकाणी कोण आला रे, कोण आला, ड्रग आला रे, ड्रग आला. ओके, अटॅच झाला. बघ बेटा, आता पुढे जेव्हा हे ड्रग खास खालून अटॅच होणार आहे ना, झप दिले, त्यावेळेस पहा बरोबर, मला या ठिकाणी सांगायचं आहे, ह्या ऍक्टिव्ह साइटचा शेप जे असतं ना बेटा, इट विल चेंजेस. शेप काय होणार आहे, चेंज. बघ, आता हा आपला सबस्ट्रेट, आपला सबस्ट्रेट आणि पूर्वी ही ऍक्टिव्ह साइट, ज्याचा शेप काय झाला, चेंज. ओके, आता पूर्ण ठरवलं तरी इथे अटॅच होऊ शकते का, ना बाबा ना. म्हणजे बघ बेटा, कसं होत्याचं नव्हतं झालं म्हणायचं. कसं बघ बेटा, आपल्या स्टाईल मध्ये कसं लक्ष लाव, होत्याचं नव्हतं झालं. ड्रगने तर कॉम्पिटिशन नाही केलं, ते ॲलोस्टेरिक साइटला अटॅच झालं, पण चक्क ऍक्टिव्ह साइटचा शेप चेंज करून गेलं. बरोबर, सबस्ट्रेट आता अटॅच होऊ शकणार आहे का, ना बाबा ना. काही कॉम्पिटिशन होती का कोणती, नाही. सबस्ट्रेट तर वर होता, ऍक्टिव्ह साइट पण होती, ड्रग आलाय, ॲलोस्टेरिक साइटला अटॅच झालाय. अरे बाबा, ऍक्टिव्ह साइटचा चक्क शेपच चेंज झालाय रे. आता ड्रग अटॅच, सॉरी सबस्ट्रेट अटॅच होऊ शकलाय का, नाही. म्हणजे पुन्हा एकदा पूर्व एन्झाइमचं इनहिबिशन केलंय,
but at this moment there is no competition. So such type of inhibition is a non-competitive inhibition. समझ में आया? क्या असं जे इनिबिशन असतं ते कसलं नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. बापरो ड्रगने कसं एन्झाइमला टार्गेट केलंय ते आपण बघितलं. वर हे दिसायलंय की बाबा ड्रग आणि सबस्ट्रेट मध्ये कॉम्पीट झालं, ड्रग अटॅच झालं, सबस्ट्रेट तसंच राहील. अशा प्रकारे टार्गेट. दुसरं कसं केलं इनिबिट सांगा? की ड्रग जे होतं ती एक ऍक्टिव्ह साइट असते एन्झाइमला, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक साइट असते त्याला ॲलोस्टेरिक साइट म्हणतो. ड्रग त्या ॲलोस्टेरिक साइटला अटॅच झाले आणि ऍक्टिव्ह साइटचा शेप चेंज केला. हे जे इनिबिशन जे म्हणतो नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन. ओके, सो इन दिस वे enzymes are the target of drug. Okay, enzyme as a target of drug of action. कशी ती हे आपण बघितलं. साधी गोष्ट आहे, एन्झाइमच्या बाबतीत बरोबर काही टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. हमारे बॉडी के अंदर बहुत सारे बायोलॉजिकल रिएक्शंस होते हैं बच्चों. उस रिएक्शन को कैटालाइज करने का काम किसका है? एंजाइम का. ओके, ठीक है भाई. एंजाइम क्या करता है? सबस्ट्रेट को उनके एक्टिव साइट पे होल्ड करता है, फिर रिएजेंट आके अटैक करके रिएक्शन हो जाती है. ये तो सबको पता है. ड्रग क्या करता है एंजाइम के बारे में? वो उसको इनहिबिट कर देता है. उसका फंक्शन दो टाइप्स होते हैं, कॉम्पिटिटिव इनहिबिशन, नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिशन. कॉम्पिटिटिव इनहिबिशन में क्या होता है? जो उसके एक्टिव साइड होते हैं ना, वो वहां अटैच होने के लिए ड्रग और सबस्ट्रेट में कंपटीशन रहते हैं. जितना कौन है ड्रग इनहिबिट हो गया है. ओके, और नॉन कॉम्पिटिटिव में क्या होता है भाई? ड्रग कहां पे अटैच होता है? एलोस्टेरिक साइट पे अटैच होके उसके एक्टिव साइट का शेप ही बदल देता है. This is the non-competitive inhibition. So by this way, enzyme as a target of drug action we have learned here. Okay. आता त्यानंतर बरोबर त्यानंतर ड्रगच्या टार्गेट ड्रग ऍक्शन साठी दुसरा टार्गेट काय बघायचं आपल्याला? रिसेप्टर पार्ट. त्यानंतर ते पार्ट. नेक्स्ट पार्ट सगळ्यांना एक आणखी एक सूचना असेल मित्रांनो, तुम्ही एक काम करायचं की जसे जसे व्हिडिओ लेक्चर्स तुम्ही पाहताय ना, लेक्चर्स पूर्ण पाहिल्यानंतर एक इन्साइटचं बुक एक बघायचं. तुमच्या लक्षात येऊन जाईल, पहा बेटा इच अँड एव्हरी पॉइंट फ्रॉम द बुक. ओके, वी आर एक्सप्रेसिंग हियर अँड इट इज फॉर युअर सिम्प्लिफिकेशन अँड परफेक्शन. पहा बेटा, तर तेवढं एक लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे पहा बेटा, माझे बेस्ट पार्टनर माय फ्रेंड्स जी.के. पाटील सर, बोलायचं का त्यांना? या सर, बरोबर भेटत या. सरांचं ऍब्सॉर्प्शन आणि कॉलेट सुरू आहे मित्र, त्याचे पण पूर्ण लेक्चर्स हे करायचे. शेवटी एक सांगतो, आम्हा दोघांची मेहनत जी आहे ना ती तुमच्या भल्यासाठी आहे मित्रो. इच अँड एव्हरी लेक्चर्स पाहायचं, एनसीईआरटीतून बघायचं, परफेक्शन घ्यायचं. एक सुद्धा तुमचा मार्क्स जाऊ देणार नाही याची गॅरंटी. परत एकदा दोघांचे चॅनल्स पहा बेटा, सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, शेअर करायचे. ओके ओके ओके, चला नेक्स्ट आपण भेट बघू रिसेप्टर ॲज अ ड्रग टार्गेट. receptor as a drug target. रिसेप्टर ॲज अ ड्रग टार्गेट. आता ड्रग कशा रिसेप्टरला टार्गेट करणार आहे आपल्याला ते पाहिजे. त्या अगोदर रिसेप्टर काय असते हे सगळं सांगतो. तुम्हाला माहिती आहे कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये क्रुशियल रोल राहणार असतो, तो कुणाचा? रिसेप्टरचा राहणार असतो. ओके, कुछ तो रिसीव करते हैं या किसी को तो देते हैं, उसको हम क्या बोलते हैं? रिसेप्टर. मित्रांनो, हे जे रिसेप्टर असतात ना प्रोटीनेस इन नेचर असतात मोस्टली. पहा बेटा, कुठं एम्बेडेड? मोस्ट ऑफ द रिसेप्टर आर एम्बेडेड इन सेल मेम्ब्रेन. ओके, अब बायो तो मुझे आता है, लेकिन बायो तो मैं आपको पढ़ाता नहीं, आपके टीचर तो आपको पढ़ाते हैं. सेल मेम्ब्रेन तो आपको पता है. देखो, आप सेल मेम्ब्रेन का स्ट्रक्चर बना रहे हैं, ये बच्चों देखना से. और ये सेल मेम्ब्रेन है.
बायोलॉजी के टीचर तो बहुत अच्छा बताते हैं इसको। देखो ये सेल मेम्ब्रेन है, ग्लाइकोलिपिड्स, ये सब पता है आपको। होशियार है आप। अब इस सेल मेम्ब्रेन के अंदर बच्चों देखो ये कुछ दिख रहा है आपको? कुछ दिख रहा है ना? ओके, एक कुछ तो एम्बेड किया है मैंने उसको। ये सेल मेम्ब्रेन का आउटर पार्ट, आउटर सरफेस समझो, आउटर साइड। ये कौन सी रहेगी भाई? इनर साइड। ये आउटर साइड है सेल मेम्ब्रेन का, और ये कौन सी है? इनर साइड, इंफीरियर पार्ट है। ओके, और ये जो है ना बच्चों, ये रिसेप्टर, ये क्या है अपना? रिसेप्टर, जिसको आप यहाँ पे पढ़ना है। मैं क्या पहिल्यांदा बोललो, रिसेप्टर हैव क्रूशियल रोल इन कम्युनिकेशन प्रोसेस। कुछ तो लेते हैं और कुछ तो देते हैं। ओके, ठीक। वो काम पे बहुत सारे होते हैं, पुरोपुटा असणारे मोस्ट ऑफ द रिसेप्टर्स आर एम्बेडेड इन सेल मेम्ब्रेन। ओके, पहा हे रिसेप्टरचा एक स्मॉल पार्ट हा सेल मेम्ब्रेनच्या बाहेर आलाय पुरो हा इथपर्यंत सेल मेम्ब्रेन हा स्मॉल पार्ट प्रोजेक्ट झाला आहे आउटसाइडला, त्याला आपण काय म्हणतो? बाइंडिंग साइट. काय म्हणतो आपण याला? बाइंडिंग साइट म्हणणार आहे. लक्षात आलं मी काय बोललोय? रिसेप्टरचा रोल काय आहे कशासाठी? कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये. रिसेप्टर्स आर मोस्ट रिसेप्टर्स आर प्रोटीनेसेस इन नेचर. ओके, दे आर एम्बेडेड इन सेल मेम्ब्रेन. ओके, त्याचा स्मॉल पार्ट सेल मेम्ब्रेनच्या वर प्रोजेक्ट झालेला आउटर साइडला, त्याला तुम्ही काय म्हणणार आहात? बाइंडिंग साइट. एवढं होतं कळलं? आता इकडे बॉडी में बहुत सारे न्यूरॉन होते हैं, खूप सारे न्यूरॉन असतात. न्यूरॉन मध्ये पहा बेटा, मेसेज कॅरी करण्याचं काम जे मॉलिक्युल्स करतात ना, जे काही केमिकल्स करतात ना, त्याला केमिकल मॅसेंजर म्हणतात. ओके, माझा पॉइंट न्यूरॉन और न्यूरॉन में, या फिर न्यूरॉन और मसल में मैसेज कैरी करने के लिए जो भी केमिकल्स होते हैं ना, उनको आप लोग क्या बोलते हैं? केमिकल मैसेंजर. केमिकल मैसेंजर्स. ओके, सुन हम फिर से बोल रहे हैं. रिसेप्टर कहाँ पे होते हैं? बहुत सारे सेल मेम्ब्रेन में एम्बेड करते हैं. ओके, हाँ, जरा सा पार्ट कुछ तो आउटसाइड को प्रोजेक्ट होता है, उसको क्या बोलते हैं? बाइंडिंग साइड ऑफ रिसेप्टर. भाई न्यूरॉन में और न्यूरॉन मसल में जो भी मैसेज देने का काम केमिकल्स करते हैं, उसको क्या बोलते हैं आप लोग? केमिकल मैसेंजर बोलते हैं. सुनो अब क्या होता है भाई, ये केमिकल मैसेंजर यहाँ पे आया और इधर अटैच हो गया. आके कहाँ पे अटैच होता है? बाइंडिंग साइट. केमिकल मैसेंजर आके कहाँ अटैच हो रहा है? बाइंडिंग साइट. समझो मैं क्या बोल रहा हूँ. ओके, रिसेप्टर का काम क्या है? कम्युनिकेशन प्रोसेस में उनका रोल बहुत इंपॉर्टेंट है. ओके, मोस्ट ऑफ कहाँ पे होते हैं? सेल मेम्ब्रेन में एम्बेडेड होते हैं. उनका जरा सा जो पार्ट आउटसाइड द सेल मेम्ब्रेन प्रोजेक्ट होता है, उसको हम बाइंडिंग साइट बोलते हैं. न्यूरॉन और न्यूरॉन मसल में मैसेज देने का काम कौन करता है? केमिकल मैसेंजर. ये केमिकल मैसेंजर क्या करता है रे? वो आता है बाइंडिंग साइट पे बैठता है, अटैच होता है. ओके, जब भी वो बाइंडिंग साइट को अटैच होता है ना, तो उसको अकोमोडेट करने के लिए भाई ये शेप जो होता है ना इस बाइंडिंग साइट का, वो कैसा होता है? चेंज. कैसा होता है? चेंज. शेप काय झाला आहे? चेंज. हा केमिकल मॅसेंजर आला बाइंडिंग साइटला, बाइंड झाला, रिसेप्टरचा बाइंडिंग साइटचा शेप चेंज झाला. बरोबर. हे चेंज होत असताना बरोबर त्या सेलला जो मेसेज डिलीवर करायचा होता ना, तो मेसेज आला. संदेश आते हैं. कैसे आए बोलो संदेश? यहाँ पे भाई केमिकल मैसेंजर आया था रिसेप्टर के बाइंडिंग साइट पे, बाइंड हुआ था, उसको अकोमोडेट करने के लिए शेप चेंज करना पड़ा. जब ये हो रहा था तो मैसेज डिलीवर हो गया बिना अंदर जाए. केमिकल मैसेंजर सेल चाहता देगा ना, बाहेर
बाहेरून त्याने काय केलं, त्याचा मेसेज डिलिव्हर केला. ओके, थ्रू द रिसेप्टर. हे रिसेप्टरचं असं फंक्शन असतं. म्हणजे एकदम साध्या भाषेत सांगायचं झालं ना बरोबर, ते एवढंच म्हणायचं बाबा, हो केमिकल मेसेंजर येणार आहे, रिसेप्टरच्या बाइंडिंग साइडला बाइंड होणार आहे, हो रिसेप्टरच्या बाइंडिंग साइडचा शेप चेंज होणार आहे, हे होत असताना मेसेज सेलला डिलीवर होणार है. ओके, सेल के अंदर जाए बिना मैसेज डिलीवर कर दिया केमिकल मैसेंजर, किसकी मदद से, रिसेप्टर की मदद से. समझ में आया? ओके, आता बघ ड्रग नेमकं काय करते. एन्झाईमच्या बाबतीत काय होतं तर मग ड्रग काय करते हे बघितलं. आता रिसेप्टर काम कसं करते ते बघितलं आणि आता ड्रग काय करते ते बघितलं. इकडं मित्रांनो काही ड्रग अशा असतात ह्या बाइंडिंग साइडलाच अटॅच होतात. काय ड्रग काय करतात, त्या बाइंडिंग साइडलाच अटॅच होऊन जातात आणि याचं फंक्शनच डिस्टर्ब करून टाकतात. some drug disturb the function of a receptor. पहा, मग आता मेसेंजर आला तरी मेसेज देणार आहे का, तो रिसेप्टर राहिलाय का पहिल्यासारखा? नाही, त्याचं फंक्शनच काय करून टाकले, डिस्टर्ब करून टाकले. मित्रो, अशा ड्रगला आपण काय म्हणतो, अँटागोनिस्ट. जो मेसेज होणार होता तो मेसेज आता काय जाणार नाही. पहा बरोबर, लक्ष द्या, कारण फंक्शनच त्या ड्रगने काय करून टाकले, त्या रिसेप्टरचं डिस्टर्ब करून टाकले. द ड्रग विच डिस्टर्ब द फंक्शन ऑफ रिसेप्टर दे आर कॉल्ड द अँटागोनिस्ट. अँटागोनिस्ट अँटी काय म्हणायचं, अँटागोनिस्ट कसं आहे, अँटी. रिसेप्टरचं फंक्शनच डिस्टर्ब करून टाकायले. पहा बरोबर, आता मेसेज डिलिव्हर होणार नाही. पहा बरोबर, मेसेजेस ब्लॉक झाले जातात सेलकडचे. अशा ड्रगला काय म्हणायचं, अँटागोनिस्ट. क्या बोललो उसको, अँटागोनिस्ट. आता काय ड्रग असे तिकडे बघा बरोबर, हिचं जे फंक्शन समजा आता इकडे बघा, काही जणांच्या याच्यामध्ये केमिकल मॅसेंजरचाच लॅक आहे, केमिकल मॅसेंजरच नाही पाहिलं असतो. मग बरोबर तशा वेळेस काय ड्रग काय करतात, हे एन्झाईमचं फंक्शन ऍक्टिव्हेट करतात. काय ड्रग काय करतात, सॉरी एन्झाईम बोललो, काय ड्रग हे रिसेप्टरचं फंक्शन काय करतात, ऍक्टिव्हेट करतात. ड्रग विल ऍक्टिव्हेट द रिसेप्टर, ऍक्टिव्हेट द फंक्शन ऑफ रिसेप्टर आर कॉल्ड अगोनिस्ट. अगोनिस्ट क्या करता है, एक्टिवेट द फंक्शन ऑफ रिसेप्टर. ओके, त्याला अगोनिस्ट म्हणायचं. आणि जे डिस्टर्ब करतात, डिस्टर्ब द फंक्शन ऑफ रिसेप्टर, त्याला काय म्हणायचं, अँटागोनिस्ट. पहा म्हणजे एकदम हे काय ड्रगचा नेमकं रिसेप्टर टार्गेट कसं आहे, पहा एकदम मस्तपैकी मला चालू रिसेप्टर वर्क कसं करते. पहा केमिकल मॅसेंजर येत असतो, बाइंड होत असतो, शेप चेंज होत असतो, त्याला अकोमोडेट करताना मॅसेज डिलिव्हर होत जातो. हे आपल्याला ड्रग काय करतात, काही ड्रग त्या रिसेप्टरचं फंक्शन डिस्टर्ब करतात, त्याला अँटागोनिस्ट म्हणायचं. आणि काही ते ड्रग रिसेप्टरचं फंक्शनच ऍक्टिव्हेट करतात, त्याला अगोनिस्ट म्हणायचं. ओके, सो बाय दिस वे रिसेप्टर ॲज अ ड्रग टार्गेट वी हॅव लर्न. पहा बेटा, 2 मिनिट आज सांगितले काय की नेमकं कसं एन्झाईम ॲज अ ड्रग टार्गेट कसं त्याचं पाहिलं, त्यानंतर रिसेप्टर ॲज अ ड्रग टार्गेट कसं ते पाहिलं. मित्र, आयन चॅनल पहा, प्रोटीनचे नेचर्स असतात. पहा तुम्हाला पुढच्या कोर्सेसमध्ये पाहिजेच आहे. तिथं एनसीईआरटीला पण नाही, नेट जेसाठी पण याच्यावर विचारलं जाणार नाही, त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही. ट्रान्सपोर्टरची पण पाहिजे तुम्हाला काही गरज नाही. ओके, तो पूर्ण एवढं. आता आपल्याला पहा पुढच्या लेक्चरमध्ये अनाल्जेसिक काय, अँटासिड्स काय, ट्रॉन्क्युलायझर्स काय, बरोबर हे सगळं पाहायचं आहे. डोंट मिस अ सिंगल लेक्चर. मित्र, मी परत एकदा सांगतो की जेई नीटसाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. मित्र, पहा आताच परफेक्ट करून घ्यायचा. ओके, सो दस वी आर फिनिश टुडेज लेक्चर.